आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था, हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील जागृत देवस्थान खंडोबा महाराज मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी दिनांक 11 जानेवारी 2025च्या मध्यरात्रीच्या सुमारास फोडून त्यातील रोख रक्कम चोरण्यात पोपरा केला। सदर घटनेची माहिती पोलिसांना निळवंडेतील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य विकास पवार यांनी तात्काळ दिली। सकाळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन उगले गायकवाड यांनी घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला व आढावा घेतला। चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा असे आवाहन यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास पवार, खंडोबा महाराज देवस्थानचे पुजारी दीपक पवार यांसह ग्रामस्थांनी केला व परिसरामध्ये रात्रीची गस्त वाढावी अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांनी केली आहे। आज सकाळी आरती करण्यासाठी आलो 6 वाजता, तर त्यावेळी माझं पीटीकडे लक्ष गेलं तर पीटी फोडलेली होती। मग मंदिराचा दरवाजा सुद्धा उघडा होता। मग त्याच्यानंतर मग कुठली कारवाई चालू आहे। पंचक्रोशीत प्रसिद्ध असे खंडोबा महाराजाच्या मंदिरात रात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला व त्यातून जी काही दानपेटीत रोख रक्कम दागिने होते तेही चोरून नेलेले आहेत। आम्ही सकाळी आपले पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन जोगले यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही बोलवलं होतं। ते येऊन त्यांनी पंचनामा केलेला आहे। तरी आमची ही अशी घटना या अगोदर बी 2दा-3दा झालेली आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण इथं पेट्रोलिंग अजून 1-2 वेळा वाढवावी आणि ज्या घटना मी आता सहज बोलता आमचे मित्र पोलीस कॉन्स्टेबल सचिनजी बोलले की अशा घटना तालुक्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी झालेल्या आहेत। तर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंती। आणि खंडोबावर झालेला हा प्रकार पण चौथा प्रकार आहे। त्यामुळे इकडे पण पेट्रोलिंगचे अजून 1-2 फेरी वाढूनच घ्यावी ही नम्र विनंती।